हा बघा समोरच्या डोंगरावरनं पाऊस आला रंधरण एकदम रंधरणत जोरदार सर येते. येऊ दे, पावसाबरोबर आम्हाला मासे तरी मिळतील. अशा बलकतो आणि छोट्याच्या बसण्याला का कुठं कुठं आपली घरी. हा तिथं मध्ये बघा लाल रंगाची. आला पाऊस आला. पाण्यावर बघा कसा दिसतो पाऊस. अरे छत्री. हा आमच्या मेनला छत्री द्यायला पाहिजे बघा मंडळी. तिकडे एकदम पांढरा पांढरा दिसतोय. ती पावसाची मोठी सर येते ह्या बाजून जोरात एकदम दणदण होतोय एकदम. आम्हाला मासा काय अजून मिळलाय नाही. तुम्हाला मग पावसा दिवसाची तरी मजा दाखवतो तोपर्यंत. अक्षय तुझ्यावर छत्री धरता थांब. आला आपला नशीब हे नाही पण ह्या घराने लागायला लागला ना मासा. आता कसा एखादा मासा लागला ना की जंगलाची सगळी असतात मग तो जात नाही. हा मग पटापट लागत जातात. पाणबुडे कुठे गेलो. आता जोरातच आलाय. हा इथं काय आम्हाला मासा मिळला नाही. भरपूर ट्राय केला जवळजवळ 1 तास. मग आता अक्षय परत ती घरी काय अशी फोल्ड करतात सेल्फी स्टिक सारखी, तशी करून आम्ही आता जरा इथं कुर्ल्या पकडत आहोत. आणि कुर्ल्या पकडून झाल्यानंतर मग परत मग त्या वाटण परत पुलाजवळ जाऊ आणि पुलाच्या वरनं गरी टाकून बघूया मधी पाण्याच्या झाली तर. चला निघालेला परत त्या वाटण जाऊ आणि पुलाजवळ पुलाच्या वरनं बघू. म्हणजे खाडीच्या मध्यभागी आम्हाला मिळेल, कारण किनाऱ्याला काय मिळला नाही. तर कुर्ल्या जरा बघूया आहेत ना. ह्या एरियात चालताना ना म्हणजे एवढी बारीक पोरं आहेत ना, एवढी म्हणजे तेवढी कुर्ल्या वर चढल्या असतील पोरा सोडण्यासाठी ह्या चोंड्यांमध्ये. म्हणजे इथं जवळच्या गावात घरात कोणचे असतील ना त्यांना तर मला वाटतं सिमेंटच्या गोणी भरून कुर्ली मिळली असेल. मस्त आहे ना. दगड आहे तिथं व्यवस्थित उभं राहायला आहे काय बघ. जरा किनाऱ्यानं बघता ट्राय करून. काय आला जवळ. हा काय जवळच आहेत. हे तिथं उभं राहूया त्या दगडाजवळ. तिथनं टाकून बघूया. उतरायला वाटतं आहे. आणि इथं शांत आहे पण. हां हां मासच असतील. काय हो मासच नाही. हे पाण्याच्या वर मध्ये मध्ये येतात बघा. होय चला ब्रिजवर चला. बघा खाडीच्या किनारीन कसं चालायला भारी वाटतंय. आता पुलावरनं ट्राय करूया. होय मी पण नाही बा पहिल्यांदाच. नाही तर आपल्याला फक्त भातगाव रायपूर प्रवासापुरताच माहिती.
हां बघा अशी चढण आहे. समजा ना मी कुठं जाऊन आलेला काय रे भावानू? आलेलो बाबा रस्त्यावर आली गाड्या बिड्या थांबतील आता आपल्याला बघून. आपण काही टाइमपास करायला लागला. होय त्यांचा पण टाइमपास होईल गाडीवाल्यांचा आपल्याला बघून. आता त्याला मंडळी परत रस्त्यावर आलेला. कोण रे बा? चला पुलाचा नजारा बघा. मासं भेटतील न भेटतील तुम्ही खाडी बघून घ्या. कुठे गेलो होता आम्ही? थांबा आता धक्का दिसत नाही अजून. हा पूल बघा. हा इकडचा बघा. खाली हाईट किती आहे बघायची. ही बघा. चला मंडळीनू परत सुरुवात करूया. होय ना? काय म्हणतायत? टाकून ठेवावं लागतं. हां जेव्हा कधी येणार पकडणार तेव्हाच. हां नांगरलेली आहे बारकी बोट बांधलेली आहे. खाली उंच बघा किती तो. पुलावरनं घरी पुरणार नाही असा अंदाज आहे म्हणून तिकडनं बाजून खाली उतरतो पाखाडे उतरायला आणि मग खालनं किनाऱ्यावरनं टाकतो. हे बघा हा हॉटेल आहे ना ही पाखाडी आहे खाली उतरायला. हां हां टाकून ठेवा आता. बघा खाडीचा व्ह्यू. चला संजयना खाली उतरू. ए पाखाडी आहे तिकडनं या. इथनं या. कुठनं आहे? इथनंच आहे ना का पुन्हा आहे? लय पुढं आहे काय? होय या या. इथनं सावकाश आहे. हां ही पाखाडी आहे. अक्षय बसला खाली खाडीवर तो बघा. तिथं पण चांगला धक्का आहे. टाकून ठेवावं लागते. आता तसाच करू. मस्त छान पाकडे आहे खाली उतरायला चिरेबंदी. तर आता आपण बरोबर पुलाखाली आलेला आहे. ढग गडगडतायत. पुलाचं पिलर लांबणं केवढूसं वाटतात आणि आत्ता समोर जवळ आल्यावर केवढं आहेत बघा. आत्ता इकडं किती खोल असेल हो. खाली दगड दिसतोय. पूल
आहे काय चिंगूल गेलाय? पुलावरनं बोट दाखवली ती ही बघा, ही इथं बांधलेली आहे. अक्षय, बोटवाला कोण दादा आहेत त्यांना भेटून त्यांची बोट घेऊन जाऊया काय? पाण्याच्या मध्यभागी जायचं आणि टाकायची घरी, 100% मोठं मोठं मासं मिळतील. चालवायची काय, अशी जायचं फक्त, बोट घेऊन जाईल आपल्याला कुठं जायचं आहे तिकडं. तर भल्लं असतील ना आतमध्ये, त्याच्यावर आणायची हलू. आहेत काय मासं, खात्यात काही? गावच्या नदीला बरा असं काय टाकल्यावरनं का पटकन येतात धावत. इथं तसं काय दिसत नाही. हा आतमध्ये ना, होय थोडीच बस. हां नाही नाही नाही, ता बॅलेन्स ता होडीचा बॅलेन्स होण्यासाठी. माझी जणी लाकडाने मसाला असतो तिचा फ्राय केली जाते. कसला, कोलब्यांचा का माशाचा? कोलब्यांचा नको, ज्या कामाला आलेल्या आहे त्यातली एकतरी वस्तू मिळू दे. हा मी लांब आहे. टाक. अगदी त्या पिलरच्या बरोबर समोर पडलाय आपला गरी. संजोन इथं उभा आहे, या खाली. आम्ही मार्लेश्वरला अक्षय आपण गेलो होतो बघ, तेव्हा मी आला होता खाली, तेव्हा इथं कालवी होती वर, इथं ह्या पुलाच्या या बाजूला वरती. त्याचाच फोटो काढायला येत होतो. हा नाही, ती पाणी आपलं इकडं तिकडं हलतं. बघा अक्षय आता पेशन्स धरून एकदम बसलाय आणि आता अजिबात मासा लागल्याशिवाय म्हणतो वाढणारच नाही, बसून राहतात असं. आणि आपला वाहवत कुठे गेलाय रे लांब? अच्छा दगडात अडकलाय तो. हां त्याच्या पुढं गेलाय, ह्या दगडाच्या पण पुढं तर काटू खालतंय बघा, ता तिकडं लाल लाल बारीक दिसतंय, तिकडे गेलाय. टाकलं नव्हता इथं समोर. तर पाणी मला वाटतं भरती येते तर पाणी मागं येतंय, तर तिकडे गेलाय. बघा पाऊस परत आला. बघा पाणी मागं येतंय. कुठे गेलाय घर? ता बघा, हा बघा सेंटर लाल दिसतंय ना, हा तर पाण्याबरोबर कुठं वाहत चाललाय बघा. मंडळीनू आता ही शेवटचा कोलबी अक्षय लावतोय, कारण आम्ही 3 वाजता आलेला 5 वाजलं तरी आम्हाला एक पण मासा घालायला लागला नाही का दिसला नाही कुठं काय. अक्षय म्हणतो आता व्हिडिओत नाही दिसलं राग मान नको, फक्त ही कोलबी घेतलेली आहे तिथली ही उरलेली घरात घेऊन जा. आणि कुर्ल्या पकडलेल्या आहेत त्या. बघूया काय शेवटचा मिळला तर मिळला. असू दे, खाडीवर तर फिरायला आलेला मस्त वाटलं जरा. मी इथंच आहे बसलेला, चालेल ना? हां लांब त्या खाडीच्या मध्यभागी तरी गेली पाहिजे अक्षा. जास्त पुढे नको जाऊ पण. हां किनारीला नको, किनारीला मारतोयस, मार एक, चल मार. फिरव मग
ही बुडायला हा बुडवत जाईल ना. बाहुबली का बघा तिकडे गेला. लांब जातं पण तर काय होतं काय एक मासा येत नाही जवळ. हा हा कुठे मारायचे होडीच्या पुढं. होळी धडके ना. ते आता काय जाऊ दे इथं माशांना. हे बघा आता आम्ही निघालेला शेवटच्या ह्याच्यात आमची घरी तुटली. मग आता काय नाही बघू आपल्या नदीला एक दिवस जाऊ साधी आपली घरी घेऊन तेव्हा बघू तुम्हाला दाखवू. आजच्या व्हिडिओत एवढाच फक्त मासा नाही. चला मंडळींनो आम्ही आता घरात जायला निघालेला. मासा काय आम्हाला एक पण मिळला नाही. तुम्हाला पण गाडीला माहिती नाही. नाही तुम्हाला पण बघायला मिळाला नाही त्यामुळे रागावू नका. पण आमचा हा मासा पकडायचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा.